ठीक आहे. आता मी काय करतो, स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला प्रॅक्टिकल व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे तुम्हाला शिकवणार आहोत. ठीक आहे. सिनेमॅटिक जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपण त्याच्यासाठी पण एक वेगळा सेशन घेऊन येऊया. त्याच्यामध्ये आपण आपल्या सिटीमध्ये असे भरपूर सिनेमॅटोग्राफर आहेत जे चांगल्या प्रकारे सिनेमॅटोग्राफी करतात आणि सिनेमॅटोग्राफीचा बिझनेस करून आपण कसे पैसे कमवू शकतो याच्यावरती पण आपण एक आहे ना प्रॉपर काय म्हणतात एक सेशन घेऊन येणार आहोत. त्यामुळं स्किल ग्रोथ इंडियामध्ये आपण जे वर्क स्टार्ट केलं तर याच्यामध्ये तुम्हाला जेवढं प्रॉपर स्किल देता येईल, एवढ्या नवनवीन स्किल ज्या आता मार्केटमध्ये चालू आहेत त्या सगळ्या स्किल आपण तुम्हाला इथं शिकवणार आहोत. त्यातलीच एक स्किल आपण शिकणार आहोत आज काय, व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंग मध्ये आपण काय शिकणार आज, तर VNचं जे बॅकबोन आहे, VNचे जे सॉफ्टवेअर आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या टूलने काय होतं. व्हिडिओ एडिटिंग आहे ना करणं लय सोपं आहे. काय व्हिडिओ एडिटिंग हे काहीच अवघड नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आधी प्रॉपर टूल्स शिकावे लागणार आहे की कोणत्या टूलने काय होतं. ज्या वेळेस तुम्हाला हे समजेल की या टूलने हे होतं, त्या टूलने हे होतं, जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्ही प्रॉपर व्हिडिओ एडिट करू शकता. तर आजच्या मीटिंग मध्ये आपण तेच शिकणार आहोत. तर डायरेक्ट आता मी काय करतो, तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. मी तुम्हाला प्रॉपर सांगतो की कशा पद्धतीनं आपण इथं व्हिडिओ एडिट करणार आहे. तुम्हाला स्क्रीन शेअर होते का? ओके ठीक आहे, स्क्रीन शेअर होते. तर सगळ्यात आधी VN ही ऍप डाउनलोड कशी करायची. आता प्रत्येकाकडं आयफोन नसेल तर काही जणांकडं प्ले स्टोर नाहीतर ऍप स्टोर, त्याच्यावरती जायचंय तुम्हाला. आता माझ्यापाशी आयफोन आहे, मी ऍप स्टोर मध्ये जाणार, तिथं सर्च करणार VN. हे काम करतो, आधी माझ्यापाशी जे VN आहे ते डिलीट करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजून जाईल पूर्ण. ठीक आहे. ठीक आहे, आता पूर्ण डाटा वगैरे माझा गेला. आता पूर्णपणे बेसिक पासून ज्यांच्यापाशी ऍप स्टोर आहे त्याने ऍप स्टोर मध्ये जायचं. जर तुम्ही स्मार्टफोन युज करत असाल अँड्रॉइड तर तुम्ही प्ले स्टोर वरती जाल आणि तिथून VN ही ऍप डाउनलोड करायची. इथं आहे पूर्ण सॉफ्टवेअर, तुम्ही बघू शकता. पूर्ण आहे, टाइमलाईन आहे, टाइमलाईन वगैरे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिसून जातील. आणि हे बिगिनर फ्रेंडली आहे, कोणीही युज करू शकतंय. काय कोणीही युज करू शकतंय, चालवायला सोपं आहे, सगळ्या गोष्टी एकदम सिम्पल आहे. तुम्ही इथून डायरेक्टली VN ऍप डाउनलोड करायची आहे. कोणीही मध्ये बोलू नका फक्त. कोणीही मध्ये बोलू नका. तर एकदा इथं ऍप डाउनलोड होतं, एकदा ऍप डाउनलोड झाली त्याच्यानंतर ना पूर्ण तुम्हाला इंटरफेस समजून सांगतो. ही मीटिंग आहे ना कुठेही स्किप करू नका, हे पूर्णपणे बिगिनर्स फ्रेंडली आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचा जरी येत नसला तरी सुद्धा आहे ना तुम्ही तर प्रॉपर व्हिडिओ एडिट करू शकता. या पद्धतीने ना मी तुम्हाला एकदम सिंपल आणि बेसिक सांगणार आहे याच्यामध्ये. म्हणजे असं काहीच नसणार आहे की बाबा तुम्हाला वाटेल की अवघड असेल, मला जमेल का नाही जमेल, असं काहीच नसणार आहे. जेवढं डीप मध्ये तुम्हाला समजून सांगता येईल तेवढं तुम्हाला आहे ना डीप सांगण्याचा प्रयत्न केला जाईल इथं. फक्त तुम्हाला करायचंय काय, व्हिडिओ आजची जी मीटिंग आहे ही तुम्हाला शेवटपर्यंत अटेंड करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, या मीटिंग मध्ये तुम्हाला लास्टला कशा प्रकारचे कंटेंट तुम्ही बनवू शकता ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे. आता ऍप स्टोर वरून नाही तर प्ले स्टोर वरून तुम्ही डाउनलोड केलं VN ऍप, तर डायरेक्ट काय करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ना तुम्हाला एक असा इंटरफेस येऊन जाईल. त्याचे तुम्हाला तुमची जी गॅलरी आहे त्याला पूर्ण ऑलो ऍक्सेस करायचं, म्हणजे पूर्ण गॅलरीतले व्हिडिओज
तुम्ही यूज करू शकता. डायरेक्ट आलो ऍक्सेस केला तर इथं परत एकदा येईल, त्याला पण आलो करून टाकायचे. इथं बघा रोमिंग 100 व्हिडिओज, ठीक आहे, कंटिन्यू आलो. हे पूर्णपणे केलं तुम्ही इथं बघू शकता न्यू प्रोजेक्ट. जर तुम्ही नवीन प्रोजेक्ट बनवत असाल, नवीन व्हिडिओ एडिट करणार असाल, तर या पद्धतीने असा इंटरफेस येतो. ठीक आहे. इथे इफेक्ट आहेत, काय म्हणतात इथून तुम्ही, काय म्हणतात, स्टोरी व्हिडिओ वगैरे इथून तुम्ही डायरेक्टली एडिट करू शकता डाउनलोड करून. समजा आता हे आधी क्लिअर करूया. तर समजा हे आपण डाउनलोड केलं, इथे तुम्ही यूज करू शकता तुमचं फुटेज ऍड करून. टेम्पलेट आहे थोडक्यात, ठीक आहे. हे काय एक टेम्पलेट आहे. जर तुम्हाला टेम्पलेट पाहिजे व्हिडिओ एडिटसाठी, आता एखादा फेस्टिवल आहे, आता ईद मुबारकचं फेस्टिवल आहे, तर तुम्ही इथून एडिट करू शकता. तुमच्या पर्सनली तुम्ही कस्टमाइज करू शकता. जसं की आता हे आपण डाउनलोड केलं, जस्ट इमॅजिन तुम्हाला मी एक डेमो दाखवतोय. आता ईद मुबारक आहे हे, तर आपण यूज करायचे. तर इथं आपण काय करू शकतो, एक फोटो घेऊ शकतो इथून. रिसेंटली समजा हा माझा फोटो आहे, तर हा फोटो आपण इथं यूज करू शकतो. बघा या पद्धतीत झालं. सिंपल आहे. जर तुम्ही वाटलं तर तुम्ही नाव वगैरे या पद्धतीनं चेंज करू शकता. पोस्टर म्हटलं तर तुम्ही VN वरून एडिट करू शकता. म्हणून मी काय म्हणलं होतं, हे पूर्णपणे बिगिनर फ्रेंडली असणार आहे. तुम्ही आरामात इथं हे यूज करू शकता. ठीक आहे. डिस्कार्ड आपल्याला हे करायचं नाहीये. इथं पूर्णपणे आहेत बघा. जर तुम्हाला स्टोरी वगैरे बनवायची आहे, तर तुम्ही हे यूज करू शकता पूर्ण. ठीक आहे. हे जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तर पूर्ण एकदा चेक करा. ठीक आहे. इंस्टाग्राम पोस्ट जर करायचे, तुम्ही इथं पोस्ट एडिट करू शकता. ठीक आहे. इथून डाउनलोड करायचं सिंपल. पूर्ण बघा, व्यवस्थित लक्ष द्या. कसं जर तुम्ही प्रॉपर समजून घेतलं तर तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. इथं तुम्ही 3 फोटोज ऍड करू शकता. आता पहिला फोटो इथं आलो आपण, हा एक फोटो ऍड केला. येस. हा बसला नाही, लक्षात घ्या, पूर्णपणे बसला. ठीक आहे. या पद्धतीत तुम्ही करू शकता फोटोज वगैरे एडिट, पोस्टर. त्याच्यानंतर अजून काय आहे याच्यामध्ये सांगायचं, रील साठी सुद्धा आहे. इथं तुम्ही बघू शकता, हे रील्स आहे. अपलोड केलं तिथं तुम्ही यूज करू शकता फुटेज येतं तुम्हाला. इथं फक्त तुम्हाला काय करायचे, व्हिडिओज ऍड करायचे, क्लिप्स ऍड करायचे. तर माझ्यापाशी जे व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला एक बेसिक ऍड करून दाखवतो. जेवढे फुटेज असतील तेवढे तुम्ही इथं ऍड करू शकता. एक डेमोला करून दाखवतोय मी. जेवढे फुटेज आहेत तेवढे तुम्ही इथं, ठीक आहे. जेव्हा हे झालं तेव्हा नेक्स्ट केलं तर डायरेक्टली बघा हे टेम्पलेट तुम्ही यूज करू शकता. या पद्धतीने असे भरपूर टेम्पलेट आहेत. या टेम्पलेट वरती तुम्ही तुमचे फक्त फुटेज ऍड करून व्हिडिओ बनवू शकता. हे सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट करू शकता. जे ट्रेंडिंग आहेत ते सगळे इथे येऊन जातात. आता हे टूल्स आहेत, हे सुद्धा समजून घेऊया. आता ते फोटो एडिट, याच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटोज वगैरे एडिट करू शकता. बीट क्लिप, ठीक आहे. याच्यावरती तुमचे जे गाणं ऍड करणार त्याच्यावरती ऑलरेडी बीट्स वगैरे येऊन जातील. इथं टेम्पलेट वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यावरती येऊन जातील. ओव्हरले, ठीक आहे, हे ओव्हरले, ठीक आहे. स्टोरेज हे, त्याच्यानंतर आता मेन येतं व्हिडिओ एडिट करणं. तर न्यू प्रोजेक्ट वरती आपण बघायचं लिहिलं 100 रोमिंग, म्हणजे तुम्ही इथं मिनिमम 100 व्हिडिओ एडिट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला प्रो घ्यावं लागेल. तर सिंपल काय करायचं, 100 व्हिडिओ एडिट झाल्यानंतर ना VN ऍप परत डिलीट करायचं आणि परत डाउनलोड करायचं. परत तुम्ही 100 व्हिडिओ एडिट करू शकता. त्याच्यानुसार तुम्ही हे ऍप फ्री मध्ये यूज करू शकता. ठीक आहे. न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं. आय डोंट टास्क वरती क्लिक करून व्हिडिओ बेस्ड वरती क्लिक करून नेक्स्ट वरती क्लिक करायचं. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचे, फुटेजेस ऍड करायचे. फुटेज, आता आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे ना, तर आपण काय करणार, इथं फुटेजेस घेणार. जसं की डेमोसाठी आपण एक व्हिडिओ एडिट करून तुम्हाला दाखवूया सगळे कसं काय असेल ते. तर मी सिंपल माझं जे बिफोर आफ्टरचा जो मी कंटेंट बनवतो, त्याच्यासाठी मी काय करतो की हा एक व्हिडिओ घेतो, राईट. हा एक व्हिडिओ घेतो, असे सिलेक्टेड क्लिप्स आपल्याला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ना हा एक क्लिप मी सिलेक्ट करून घेतो आधी, क्लिप ओके पूर्णपणे. हा एक क्लिप घेऊया, ही क्लिप, एक क्लिप,
पूर्णपणे आपण क्लिप सिलेक्ट करूया. जेवढं डीप मध्ये सांगता येईल ना तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, फक्त तुम्ही प्रॉपर लक्ष द्या. तर हे तुम्ही समजून घेतलं तर त्याचा फायदा, नाही तर सगळं डोक्याच्या वरून गेलं ना काही एक अर्थ नाहीये. हम्म. ठीक आहे, तर हे आपण फुटेज घेतले. आता हे नवीनच आहे, हे तुम्हाला सुरुवातीला आहे, त्यानंतर हे कोणी करून घालून टाकायचं सगळं. आता इथं ओरिजिनल साईज. आता रीलची जी साईज आहे ती येते, पण जर तुम्हाला युट्यूब साईज जर व्हिडिओ बनवायचा असेल त्याच्यात तुम्ही बघू शकता हे ओरिजिनल साईज आहे, पण तुम्हाला इंस्टाग्रामच्या रील्स टाईप व्हिडिओ बनवायचे जे इंस्टाग्रामला तुम्हाला पोस्ट करायचे रील्स टाईप, तर तुम्हाला 9:16 वरती क्लिक करायचे. कशावरती क्लिक करायचे? 9:16. राईट. आणि FPS कायम तुम्हाला काय करायचे? 30 FPS. जर हाय क्वालिटी करायची तर 60 FPS वरती क्लिक करायचे. ठीक आहे. जर हाय क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला बनवायचे तर 60 FPS, तर मिनिमम तुम्ही 30 FPS वरती करू शकता. जरी युट्यूब व्हिडिओ जर बनवायचे तुम्हाला युट्यूब साठी, तर तुम्ही या पद्धतीत करू शकता 16:9. आणि जर रील्स बनवायचे तर 9:16. साधं सिंपल गणित लक्षात कसं ठेवायचं, तर इंस्टाग्राम वरती जर रील बनवायचे तर तुम्हाला 9:16चा फॉर्मॅट युज करायचे. आणि जर युट्यूबचा व्हिडिओ बनवायचे तर तुम्हाला 16:9चा फॉर्मॅट युज करायचे. एवढं फक्त लक्षात ठेवा. जास्त करून आपण युज काय करतो? इंस्टाग्रामचा फॉर्मॅट युज करतो. जर लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे तर आपण 16:9चा युज करतो. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा. आणि HDR वरती केलं तरी काही अडचण नाही. HDR जर ठेवलं ना तर व्हिडिओचे कलर्स वगैरे जे असतात ते एकदम डार्क मध्ये दिसतात तुम्हाला प्रॉपर. ठीक आहे. HDR आणि 60 FPS जरी केलं तर व्हिडिओ हाय क्वालिटी मध्ये इम्पोर्ट होणार आहे. त्याच्यानंतर ना आता आपल्याला काय करायचं? टाइमलाईन वरती सेट करायचे. ते तुम्ही बघू शकता. ही जी आहे त्या क्लिप दिसते, लक्षात घ्या. या ज्या क्लिप दिसते तुम्हाला खाली, तर गॅलरी दिसते, वरती टेक्स्ट दिसते, म्युझिक दिसते, काही फुटेज दिसते. ही आहे आपली टाइमलाईन. ठीक आहे. ही काय आहे? आपली टाइमलाईन आहे. आणि वरती जे दिसते हा आपला प्रोग्राम विंडो आहे. प्रोग्राम विंडो मध्ये आपण जे काही एडिट केलेलं असतं तो डाटा आपल्याला इथं वरती दिसतो. जो रेडी एडिट झालेला फुटेज आहे आपला, ते वरती दिसतं प्रोग्राम विंडोला. ठीक आहे. आणि आपण काम कशावरती करतो? आपण काम करतो हे पूर्णपणे टाइमलाईन वरती. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आपण काम कशावरती करतो? टाइमलाईन वरती काम करतो. आता आपल्याला काय करायचे? पूर्णपणे सेटअप करायचे. आता इफेक्ट वगैरे पूर्णपणे समजून घेऊया. इथं प्लस वरती क्लिक केलं. ठीक आहे. त्याच्या आधी आपण काय करूया? प्लस वरती क्लिक केलं तर इथं तुम्ही बघा, फेड ब्लॅक, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद या पद्धतीने तुम्ही इफेक्ट देऊ शकता. है ना? या पद्धतीत बघा, फेड ब्लॅक 2 सेकंदापर्यंत तुम्ही देऊ शकता इफेक्ट. त्याच्यानंतर ना इथं बरेच इफेक्ट आहेत. 2 नंबरला तुम्ही बघू शकता बरेच इफेक्ट आहेत, जसं की झूमचा इफेक्ट आहे. ठीक आहे. झूम टू, डिझॉल्व या पद्धतीत तुम्ही इफेक्ट युज करू शकता. बघा आता तुम्हाला बेसिक मध्ये सांगतो इफेक्ट वगैरे कशा पद्धतीत तुम्ही युज करू शकता. किती इफेक्ट आहेत? लाईट इफेक्ट आहे, ब्लरचा इफेक्ट आहे. हे सगळे इफेक्ट जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिट कराल ना तर हे इफेक्ट तुम्हाला ट्राय करायचे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिट कराल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ एडिट करायला तुम्ही बसाल का नाही तेव्हा हे इफेक्ट तुम्ही युज करा, म्हणजे कोणता चांगला दिसतोय तुम्ही स्वतः गेस करा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग ही एक अशी स्किल आहे, तुम्हाला फक्त इथं टूल समजून घ्यायचे आणि बाकी राहिली तुमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही कोणत्या क्रिएटिव्हिटीवरती काम करता, तुम्ही कशा पद्धतीत काम करता, तुमच्या माइंड मध्ये जसा व्हिडिओ येतो त्या पद्धतीत तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचे. आता आपण प्रॉपर टूल समजून घेऊया. ठीक आहे. इथे तुम्ही इफेक्ट वगैरे ऍड करू शकता. इफेक्ट त्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये झूम इन वगैरे हे सगळे इफेक्ट आहेत, तुम्ही हे यूज करू शकता. जसं की आपण हा ऍड केला झूम फुल, टॉप अप. त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना हे पेड घ्यावं लागते. तर ठीक आहे, एवढं काही महत्वाचं नाहीये आपल्याला, आपण काही नाही घेणार पेड. फ्री मध्ये सुद्धा आपण हे पूर्ण गोष्टी मॅनेज करू शकतो. ठीक आहे. इथं इफेक्ट वगैरे आपण ऍड करू शकतो. झूम टू या पद्धतीत या पद्धतीत आपण इफेक्ट वगैरे ऍड करू शकतो. त्याच्यानंतर आता तुम्हाला इफेक्ट समजलं असेल,
त्याच्यानंतर समजा तुम्हाला याच्यावरती एखादा दुसरा व्हिडिओ अजून एक ऍड करायचा आहे, व्हिडिओ असेल, फोटो असेल, स्टिकर असेल, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, इथं वरती क्लिक करून जर तुम्हाला एखादा शेप घ्यायचे, इथं बघा तुम्हाला ऑप्शन आहेत. या पद्धती तुम्ही लोगो वगैरे ऍड करायचा आहे तर तुम्ही इथून लोगो ऍड करू शकता. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, समजा लोगो ऍड करायचा आहे, तर इथं फोटो आहे, तर इथं आपण काय करणार, गॅलरी मध्ये येऊन आपला जो कंपनीचा लोगो आहे, हम्म, हा जो आपल्या कंपनीचा लोगो आहे तो आपण इथं असा ऍड करू शकतो. पूर्ण फुटेज मध्ये तुम्ही ऍड करू शकता लोगो, जर करायचा असेल तर वरच्या लेअर वरती, या पद्धतीत. झाला सेम पद्धत. आता हा व्हिडिओ आपला आडवा झालाय, राईट. तर त्याच्यानंतर आता ठीक आहे, आपण समजून घ्या पूर्ण प्रॉपर, हे समजलं. जर तुम्हाला या व्हिडिओच्या वरती जर अजून एखादं फुटेज ऍड करायचे, फोटो ऍड करायचे, काय करायचे, तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर समजा एखादा टेक्स्ट टाकायचे, तर तुम्हाला या वरच्या लेअर वरती काम करावं लागेल. इथून तुम्ही टेक्स्ट वगैरे टाकू शकता. हॅलो स्किल ग्रोथ इंडिया टीम, या पद्धतीत गोष्टी समजून घेऊया, म्हणजे तुम्ही प्रॉपर काम करू शकता. याच्यावरती टेक्स्ट वरती तुम्ही अॅनिमेशन वगैरे, इन अॅनिमेशन, आउट अॅनिमेशन, या सगळ्या गोष्टी तुम्ही युज करा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही हाताळाल तेव्हा तुम्हाला समजून जाईल कोणत्या इफेक्टने काय होतं, हे तुम्हाला स्वतःला हाताळायचे. जेव्हा तुम्ही युज करायला घ्याल, प्रॅक्टिकली कराल, तेव्हा तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, हे टेक्स्ट आहे, टेक्स्ट मध्ये तुम्ही की फ्रेम सुद्धा करू शकता. की फ्रेमचं काम काय असतं, हे बघा, ही आता टेक्स्ट असा दिसतोय, तर तुम्हाला की फ्रेमला जर तुम्ही इथं क्लिक केलं आणि हे असं पूर्णपणे इथून पूर्ण घालवून टाकलं, तर एक इफेक्ट तयार होतो बघा. या पद्धतीत तुम्ही तुमची जशी क्रिएटिव्हिटी आहे त्या पद्धतीत करू शकता. आता हे की फ्रेम तुम्ही लोगो साठी पण करू शकता. आता हा लोगो इथं दिसतोय, की फ्रेम वरती क्लिक केलं, इथं येऊन हा लोगो पूर्णपणे असा तुम्ही कायमचा घालवू सुद्धा शकता. बघा, आला आणि या साईड दोन्ही बाजूला गेलं. या पद्धतीने ना तुम्ही स्वतः इफेक्ट ऍड करू शकता, अॅनिमेशन करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला अॅनिमेशनचं समजलं असेल. जर तुम्हाला याचा डुप्लिकेट पाहिजे, अजून एक पाहिजे, जर तुम्ही इथं डुप्लिकेट वरती क्लिक करून याचं डुप्लिकेट करू शकता. दोन झालं. आणि जर डिलीट करायचे तिथं डिलीट वरती क्लिक करू शकता. आणि जर रिप्लेस करायचे, समजा याच्या जागेवरती तुम्हाला दुसरं एखादं फुटेज वगैरे ऍड करायचे, तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट रिप्लेस वरती क्लिक करून गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही फुटेज दुसरी ऍड करू शकता. ठीक आहे, ही सिंपल पद्धत. आता त्याच्यानंतर आता खालचे टूल्स आहेत, हे खाली जे तुम्हाला टूल्स दिसत आहेत, हे कसे काम करतात हे सुद्धा आपण आता समजून घेऊया. त्याच्या आधी वरती एक म्युझिकचं राहिलं, राईट. आपलं इथं म्युझिक आहे बघा, इथून तुम्ही काय करू शकता, म्युझिक ऍड करू शकता. गॅलरी मधून तुम्ही म्युझिक घेऊ शकता. ही एक पद्धत, तुम्ही गॅलरीत इथं म्युझिक घेऊ शकता. त्याच्याच बरोबर जर तुम्हाला काय करायचे, व्हिडिओचा ऑडिओ घ्यायचा आहे, तर तुम्ही काय करायचं, ज्या व्हिडिओचा तुम्हाला ऑडिओ पाहिजे तो व्हिडिओ आधी सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, आपण व्हिडिओ मध्ये आलो, एखादं गाणं जर असेल इथं, डेमोसाठी आपण घेऊया, हे आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये समजा गाणं आहे, तर आपण काय करायचं, हे टूल्स आहेत, या टूल्स मध्ये तुम्हाला इथं खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून एक टूल दिसतो बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. काय एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ दिसतोय का, त्याने काय होतं, याच्यावरती क्लिक केलं तर व्हिडिओचा तर ऑडिओ आहे, लक्षात घ्या, व्हिडिओ तर आहे, आणि वरती ऑडिओ आला, तर आपल्याला हा व्हिडिओ नकोय, तर हा व्हिडिओ आपण इथून डिलीट केला, फक्त त्या व्हिडिओचा आवाज आपल्याला इथं मिळतो. तर या पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओचा ऑडिओ पाहिजे तर तुम्ही तिथून घेऊ शकता. त्या टूल्स, त्या टूल्स मध्ये इथे फिल्टर आहे, या फिल्टर मध्ये ना तुम्ही व्हिडिओला फिल्टर वगैरे देऊ शकता पूर्णपणे. आणि जर स्वतःला ऍडजस्टमेंट करायची तर तुम्ही इथं ऍडजस्ट करू शकता. कलर ग्रेडिंग जे म्हणतात का नाही, तर हे तुम्ही इथं करू करू शकता कलर ग्रेडिंग. आता थोडक्यात एक डेमो तुम्हाला दाखवतो कलर ग्रेडिंग फिल्टर मध्ये. इथं बघा व्हिडिओचा पूर्णपणे चेंज होतोय, आहे का, इफेक्ट येते. पण जर तुम्हाला स्वतः ऍडजस्ट करायचे, कलर ग्रेड करायचे, तर तुम्ही या पद्धतीत तुम्ही करू शकता ऍडजस्ट, कॉन्ट्रास्ट वगैरे चेंज करून, स्वतः ब्राईटनेस वगैरे वाढवून, या पद्धतीत तुम्ही सॅच्युरेशन वगैरे सेट करून तुम्ही स्वतः हे सगळं यूज करून आहे ना,
चेक करू शकता, कलर ग्रेड करू शकता, हायलाइट वगैरे मेंटेन करून व्हिडिओची क्वालिटी तुम्ही बिल्ड करू शकता. ठीक आहे. पूर्ण एकदा चेक करा, कलर कलर तुम्हाला कसे पाहिजेत त्या पद्धतीत तुम्ही कलर मेंटेन करू शकता इथं. टेम्परेचर त्या पद्धतीत तुम्ही जसं सूट होईल त्या पद्धतीत तुम्हाला करायचे. व्हिडिओ जसा चांगला दिसेल ना ते तुम्हाला इथं ठेवायचे. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ असा झाला कलर ग्रेडिंग मध्ये फिल्टर. आता हे बघा, आता ओरिजिनल कसा होता आपण एकदा चेक करू. हा ओरिजिनल होता, बरोबर, हा ओरिजिनल होता. पण एडिट केल्यानंतर ना तो या पद्धतीत झाला. या पद्धतीत तुम्ही कलर ग्रेड करू शकता. हे झालं फिल्टरचं टर्म्स. आता याचा विषय काय असतो तुम्हाला सांगतो. तुम्हाला व्हिडिओ कुठून चालू करायचे, 1 सेकंदापासून तिथून पुढे जाईल, 3 सेकंदापासून, 2.5 सेकंदापासून, या पद्धतीत तुम्ही व्हिडिओ सेट करू शकता, कट करू शकता. टर्नचा कुठून तुम्हाला हा व्हिडिओ चालू करायचा आहे तिथून तुम्ही हा व्हिडिओ सेट करू शकता. 2 सेकंदाचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, 3 सेकंदाचा व्हिडिओ पाहिजे, तो कुठून चालू झाला पाहिजे ड्युरेशन, तर ते इथं तुम्ही सेट करू शकता. ठीक आहे. ही पद्धत हे बघा, तर तुम्हाला व्हिडिओ केवढा दिसतोय, एवढाच दिसतोय. या पद्धतीत तुम्ही सेट करू शकता. टर्न समजलं. इफेक्ट, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओला इफेक्ट, हे जे इफेक्ट आहे ते इफेक्ट तुम्ही युज करू शकता. भरपूर इफेक्ट आहेत. एकदा तुम्ही चेक कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल. जेव्हा तुम्ही हे बघा, मी तुम्हाला टूल समजून सांगतोय, एकदा तुम्हाला टूल जर समजले ना तर व्हिडिओ तुम्ही स्वतः तुमच्या क्रिएटिव्हिटीने एडिट करू शकता. एक ग्लिच इफेक्ट आहेत, पाहिजे असे इफेक्ट आहेत, तुम्हाला फक्त चेक करायचे. ऍप एकदा चेक केली का नाही तुम्हाला समजून जाईल. इफेक्ट भरपूर आहेत, हे इफेक्ट तुम्ही व्हिडिओला युज करू शकता. ठीक आहे. इफेक्ट झालं. कट, आता समजा आता हा कटचा विषय काय, तुम्ही तर डायरेक्ट व्हिडिओला मधून कट करू शकता. आणि इथून अंडू, हे आधी समजून घेतो. वरती तुम्हाला दिसत असेल आडवा गेलाय आणि इकडे वरती बाण गेलेला आहे, दिसतंय. आणि या बाजूला एक आहे, एक या बाजूला आणि एक या बाजूला. अंडू इथं जर आपण क्लिक केलं का तुम्ही बघू शकता परत हायाचा आला अंडू क्लिप आणि रेडू. अंडू आणि रेडूचा जर अर्थ सांगायला गेला, अंडू म्हणजे तुम्ही जे एडिट केलं ते बॅक जाणार, एक स्टेप मागं जाणार. रेडू म्हणजे एक स्टेप पुढे येणार, जे तुम्ही केलं ते. सेम ही पद्धत असते रेडो. हे सुद्धा क्लिअर झालं. तर आपण कुठं आलो, कटचं सुद्धा झालं. आता समजा तुम्हाला या व्हिडिओचा टाइमलाईन तुम्ही इथून झूम करू शकता तुम्हाला जशी पाहिजे तशी. तुम्हाला ही फुटेज दिसत नाही, आता थोडक्यात जर सांगायला गेलं तर ही फुटेज बारीक दिसते आपल्याला. या फुटेजवरती काम करता येते का, या फुटेजवरती काम करता येते का, तर नाही करता येत. तर आपण काय करू शकतो, टाइमलाईनला दोन्ही बाजूने ओढून झूम करू शकतो. ठीक आहे, झाली. या टाइमलाईन मध्ये आता आपल्याला या की फुटेज दिसतीये. या पद्धतीने तुम्हाला पाहिजे अशी तुम्ही टाइमलाईन सेट करू शकता. तर समजा आता तुम्हाला या व्हिडिओचा मागचा पार्ट, हा पार्ट नकोय, या बाजूचा, ही जी उभी पट्टी लाईन दिसतीये पांढरी, या बाजूचा पार्ट नकोय, तर तुम्ही काय करणार, इथं स्प्लिट करणार. मध्ये मध्ये गॅप आला तर तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्ट इथून डिलीट करू शकता. स्प्लिटचा कट नंतर इथं डिलीटचा ऑप्शन आहे, तर तुम्हाला डिलीटचं पण समजलं. आता कटआउट, कटआउटचा काय विषय असतो, तुम्ही डायरेक्टली ऑटो जनरेट आहे ना व्हिडिओचा बॅकग्राऊंड वगैरे कट करू शकता. ऑटो जनरेट, ठीक आहे, बॅकग्राऊंड वगैरे पूर्णपणे कट झालं, या पद्धतीत तुम्ही कट करू शकता. तर आता आपल्याला हे नको, तर आपण काय करणार, इथून अंडू करून हे घालून टाकणार. हे का गेलं, या पद्धतीत. आता व्हिडिओचा स्पीड, आता स्पीड काय काम करतं, आता बघा हा व्हिडिओ कसा एकदम स्पीड मध्ये निघालेला आहे, बरोबर. तर स्पीड वरती जाऊन तुम्ही रेग्युलर वरती जाऊन 5 वरती नेऊन व्हिडिओ एकदम स्मूथली प्ले होईल बघा, स्मूथ मध्ये चालेल. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही इथं कर्व तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं सेट करू शकता. 1 सेकंदावरती किती वरती गेलं तर वरती काय होणार आहे बघा तुम्ही, एक लक्ष इथं बघा, इथं फास्ट झालं, समजून घ्या. वरती वरती जर नेलं तर वरती काय होतं, फास्ट होतं. खाली गेलं तर स्लो होणार आहे. बघा आता व्हिडिओ आपण प्ले करून बघूया. इथं फास्ट आला, लक्षात घ्या, इथं फास्ट आला, परत स्लो झाला. समजतंय. म्हणजे या पद्धतीने तुम्ही जशी क्रिएटिव्हिटी दाखवणार त्या पद्धतीने तुम्हाला कुठं फास्ट पाहिजे, कुठं स्लो पाहिजे, परत कुठं फास्ट पाहिजे, या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ सेट करू शकता.
ठीक आहे. तर फास्ट झाला, स्लो झाला, परत फास्ट झाला, या पद्धतीत तुम्ही सेट करू शकता. तर हा व्हिडिओ आपला आडवा आहे, बरोबर. आता व्हॉल्यूम आपण लाईनीने जाऊया. स्पीडचं समजलं, व्हॉल्यूम. इथून तुम्ही व्हिडिओचा आवाज वाढवू शकता, कमी करू शकता. त्याच्यानंतर पाहिजे तर म्यूट अनम्यूट करू शकता, ही पद्धत. म्यूट. त्याच्यानंतर ना फेड इन फेड आउट. तर तुम्हाला तुमचा जो ऑडिओ आहे, हा ऑडिओ आहे व्हिडिओचा, तर तुम्हाला किती नंतर ना फेड झाला पाहिजे आणि फेड आउट, ही सिस्टम. फेड इन फेड आउट म्हणजे काय असतं आपण समजून घेऊया आधी. फेड इन म्हणजे आता व्हिडिओचा आवाज जर तुम्ही फेड इन फेड आउट काही केलं नाही तर व्हिडिओचा आवाज डायरेक्ट चालू होतो. पण फेड इन जर केलं तर हळू आवाजातून परत ना आवाज मोठा होतो. आणि तर फेड आउट मध्ये इथून जास्त आवाज येतो नाही तर हळू आवाज कमी होऊन बंद होतो पूर्णपणे. त्याला फेड इन फेड आउट म्हणतात. क्रॉप. आता हा व्हिडिओ आहे, ठीक आहे. आधी मध्ये सेंटरला घेऊयात. क्रॉप. क्रॉप वरती तुम्ही पाहिजे असा व्हिडिओ सेट करू शकता, तुम्हाला जसा पाहिजे तसा. नाही तर रोटेटेड बघा, रोटेट. तुम्ही तर रोटेट करू शकता तुम्हाला पाहिजे असं. झालं, उभी पद्धत झाली. या पद्धतीत तुम्ही क्रॉप करू शकता पाहिजे असं. तसं इंस्टाग्रामच्या रीलच्या साईज मध्ये पाहिजे तुम्ही इथं करू शकता. ओरिजिनल जसा आहे, ओरिजिनल व्हिडिओ असा होता राईट, युट्यूब साईजचा. तर तुम्ही इथून डायरेक्ट क्रॉप इंस्टाग्रामच्या रील साईज मध्ये करू शकता, इंस्टाग्राम पोस्टच्या साईज मध्ये करू शकता, युट्यूब व्हिडिओ साईज मध्ये करू शकता. क्रॉपची तुम्हाला इथं पूर्णपणे दिली, तुम्हाला कोणत्या टाईप मध्ये पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. तर आपल्याला आता इंस्टाग्राम व्हिडिओच्या साईज मध्ये पाहिजे, तर आपण काय करणार, रीलच्या फॉर्मॅट मध्ये क्लिक करणार आणि डन करणार. बघा व्हिडिओ कसा झाला या पद्धतीत. आणि तुम्ही इथून झूम सुद्धा करू शकता. त्या व्हिडिओला सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या फ्रेमला प्रॉपर तुम्ही फिट मध्ये बसवू शकता, फिट बसवू शकता प्रॉपर या पद्धतीत. ठीक आहे, हे पण समजलं. तर आता रोटेट. रोटेट काय हा व्हिडिओ आहे, तुम्ही रोटेट वरती क्लिक केलं व्हिडिओ आडवा होणार. परत एकदा रोटेट केला व्हिडिओ उलटा झाला, परत रोटेट केलं परत व्हिडिओ आडवा, परत रोटेट केलं व्हिडिओ सरळ. म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही व्हिडिओ सेट करू शकता. मिरर. याच्यामध्ये फक्त व्हिडिओचे काय होते, बाजू पलटी होते. हे बघा, बाजू पलटी झाली, परत न केली परत सवची झाली. फ्लिप. या बाजूला बाजूची या बाजूला झाली, परत ना डाव्या बाजूला बाजू फ्लिप. ठीक आहे, या दोन गोष्टी समजून घ्या. त्याच्यानंतर फिट. फिट वरती क्लिक केलं का नाही, व्हिडिओ आहे ना आपल्या फ्रेमला पूर्णपणे मॅच होऊन जातो. ठीक आहे, आता आपण ऑलरेडी मॅच केलाय. जर डेमो साठी तुम्हाला दाखवायला गेलं तर हे बघा, आता व्हिडिओ असा आहे. तर फिट वरती क्लिक केलं तर आपली पूर्ण गॅलरी जी आहे, व्हिडिओची जी फ्रेम आहे त्याला पूर्णपणे बसणार. बघा आपण आता ही व्हिडिओ अशी बारीक केली राईट, अशी होती व्हिडिओ. तर फिट वरती क्लिक केलं ना तर पूर्ण फ्रेमला पूर्णपणे बसणार येतो बॅकग्राऊंड. तर तुम्हाला आता व्हिडिओचा बॅकग्राऊंड वगैरे पाहिजे, आता ब्लॅक दिसते राईट. इथं तुम्ही बॅकग्राऊंड बघा पूर्णपणे व्हाईट रेड. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता. ग्रेडियंट. ग्रेडियंट मध्ये सुद्धा कलरफुल तुम्ही बॅकग्राऊंड व्हिडिओचं ठेवू शकता. व्हिडिओ इमेजचं जर ठेवलं, इमेजचं बॅकग्राऊंड पाहिजे तुम्ही बघू शकता. इमेज मागे आली फक्त ती ब्लर झाली आणि वरती फुटेज सेटअप झाले. आता व्हिडिओ दिसताना पण बघा, हे पण पद्धत आहे, हे पण असं चांगलं दिसतं. या पद्धतीत तुम्ही बनवू शकता बॅकग्राऊंड. तर हे आपण कट करूया. ठीक आहे, रेडो. समजून घ्या फक्त. त्याच्यानंतर ना बॉर्डर. बॉर्डर जर पाहिजे असेल तर तुम्ही बॉर्डरची सुद्धा कलर वगैरे इथून हे करू शकता. बघा तुम्ही बॉर्डर केवढी पाहिजे बॉर्डर ते सुद्धा तुम्ही तो सेट करू शकता व्हिडिओची. त्यापर्यंत तुम्ही फिट करून पूर्ण स्क्रीनला व्यवस्थित बसवू शकता. बॉर्डरचा सुद्धा ब्लर. जर तुम्हाला व्हिडिओ ब्लर पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ ब्लर करू शकता पाहिजे तुमच्या पद्धतीत. ठीक आहे. ब्लर आपण युज कधी करतो लक्षात घ्या. ब्लर समजा आपण एखादा व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला एखादी डिटेल एखादी माहिती हाईड करायची, तेव्हा तुम्ही हा ब्लरचा इफेक्ट युज करू शकता. ठीक आहे, या पद्धतीत. जर आपल्याला हे नकोय आपण इथं रिड्यू करू शकतो. ठीक आहे, ब्लरचं पण झालं. त्याच्यानंतर ऑपॅसिटी. आता हा व्हिडिओ आहे, त्याची आपण ऑपॅसिटी सुद्धा कमी जास्त करू शकतो. ऑपॅसिटी म्हणजे काय, व्हिडिओ ब्लर होईल, एकदम कमी दिसेल, ब्राईटनेस वगैरे या पद्धतीत आपण याला म्हणू शकतो. ऑपॅसिटी आपण इथून कमी जास्त करू शकतो. ऑपॅसिटी पण झालं. त्याच्यानंतर ना झूम. हे पण इफेक्ट येते, झूम इन या पद्धतीत तुम्ही इफेक्टच येते. ठीक आहे.
एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ तुम्हाला जर सांगितलेलं आहे, या व्हिडिओचा जर तुम्हाला ऑडिओ पाहिजे तुम्ही काय करणार, तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करणार. बघा या व्हिडिओचा ऑडिओ वरती आला सेम. आणि लॉकचा जर विषय तुम्हाला मी सांगितलं नसेल ते आपण हे बघूया नंतर ना, चेक करूया सगळं. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. आता दोन दिसत नाहीयेत. आता हे का दिसत नाहीये, आपण काय केलं होतं, या व्हिडिओचा ऑडिओ वरती घेतला होता बरोबर. तर ह्याचा ऑडिओ आहे ना मिसमॅच झाला. तर आपण काय करायचं ना, अनडू रेडू रेडू करायचं पूर्ण. परत बॅक आलो. तिथे बघा इथं ऑप्शन दिसेल आपल्याला, दिसायला लागले का इथून तुम्ही नॉईस. आता कसं असतं, आपण व्हिडिओ एखादा बनवतो तर बॅकग्राऊंडला आहे ना नॉईस लई येते, राईट. नॉईस, बॅकग्राऊंडला आवाज येतो. तर मी इथं क्लिक करून आहे ना, तो बॅकग्राऊंडचा पूर्णपणे आवाज घालवू शकता. मीडियम, हाय क्वालिटीचा आवाज गेला पाहिजे. पूर्णपणे मॅक्स बॅकग्राऊंडला जेवढा आवाज येतोय ना, तर पूर्ण आवाज गेला पाहिजे. फक्त तुमचा आवाज व्यवस्थित आला पाहिजे. हे तुम्ही इथून करू शकता. व्हॉइस इफेक्ट, तर तुम्हाला चाइल्ड, लहान मुलाचा आवाज पाहिजे, माणसाचा आवाज पाहिजे, लेडीजचा आवाज पाहिजे, रोबोटचा आवाज पाहिजे, तर तुम्ही इथून ते सेट करू शकता. इफेक्ट आहे ते सुद्धा. बघा पूर्ण आहे, तुम्ही इथं करू शकता. ऑटो कॅप्शन, इथं तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये कॅप्शन पाहिजे तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. मराठी, इंग्लिश, भरपूर अशा भाषा आहेत. तुम्ही इथं करू शकता सिलेक्ट. ऑटो कॅप्शन पाहिजे असेल तर. शक्यतो काही गरज नाहीये त्याची. तिथे सुद्धा ब्लर आहे बघा, ब्लरचाच इफेक्ट आहे. तर तुम्हाला एखादी माहिती डिटेल ब्लर करायची आहे, तुमचा फेस ब्लर करायची तर तुम्ही इथं करू शकता. याची पण काही गरज नाही, हे जास्त युज होत नाही. झूम, तुम्हाला ही बाजू झूम करायची आहे, लक्षात घ्या. एखादं आपण बनवतो ना, एखादा कॉमेडी व्हिडिओ असतो, आणि तुम्हाला एखादं फुटेज दाखवायचे झूम करून, तर तुम्ही दाखवू शकता. इथं फुटेज बघा, चेहरा कुठं लांब आहे, पण इथं झूम केला. आपला मोबाईल दाखवायचे, तुम्हाला मोबाईलला हायलाईट करायचे, एखादी वस्तू जर हायलाईट करायची, तर तुम्ही अशी या पद्धतीत हायलाईट करू शकता. आणि आता हे बघा, आता की फ्रेमचा तुम्हाला फायदा सांगतो, लक्षात घ्या. तर की फ्रेम आपल्याला करायचे, ते की फ्रेम वरती आपण क्लिक केलं. ठीक आहे. आता हा माणूस पुढे गेला, हा व्हिडिओ, हा मोबाईल पुढे गेला, तर आपण परत नाही इथं आलो. की फ्रेम बघा किती बेनिफिट आहे की फ्रेमचा. हे बघा, या पद्धतीचा वापर आहे ना की फ्रेमचा होतो. की फ्रेम जर समजून घेतलं ना तुम्ही, पाहिजे असे इफेक्ट क्रिएट करू शकता की फ्रेमचा. व्हिडिओ कसा क्रिएट होतोय फक्त बघा आता, फक्त हा, हे बघा की फ्रेम आहे, लक्षात घ्या. मोबाईलला आपण हायलाइट केलं, या पद्धतीत आपण करू शकतो की फ्रेमचा वापर. कुठं झालं झूम, काय मॅजिन फिल्टर आहे ना, स्टोरी, त्याच्यामध्ये आपल्या क्लिप्स आहेत टोटल, या दिसतात आपण कोणकोणत्या क्लिप यूज केलेल्या आहेत. ठीक आहे. रिव्हर्स, रिव्हर्स म्हणजे याच्यामध्ये काय होतं, आता मग प्रॅक्टिकल दाखवतो. याच्यामध्ये आहे ते काय होतं, जो आपला व्हिडिओ सरळ निघाला तो व्हिडिओ पूर्णपणे विल्ट होतो. रिव्हर्स, रिव्हर्स आर्टिंग, रिव्हर्सचा जो इफेक्ट आहे ना, तो इथं बिल्ड होत असेल. मी कधी युज केलं नाहीये, आता मी स्वतः चेक करतो, तुम्हाला सांगतोय ना काय होतं. ठीक आहे. आता हे बघा काय झालं, हा माणूस या बाजूने जात होता ना, इथं पूर्णपणे उलट झालं. रिव्हर्स निघालाय बघा, आहे का. रिव्हर्स होतो पूर्णपणे, बरोबर. रिव्हर्स होतो पूर्ण. फ्रीज, आता आपल्याला फ्रीज मध्ये काय बघा, आता हा एक फुटेज व्हिडिओ आहे आपला, तर आपल्याला हे फ्रीज करायचे. आता फोटो पाहिजे आपल्याला, इथं आपण डायरेक्ट क्लिक केलं, हे बघा हा फोटो तयार झाला बघा. आता समज हा फोटो, हे मास्किंग वेज आपल्याला युज करता येतं फ्रीज. ठीक आहे. त्याच्यानंतर ना पीपीआय ट्रॅक. पीपीआय ट्रॅक काय एवढं महत्वाचं नाहीये. ठीक आहे. तर बऱ्यापैकी आपण सगळं कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर ना समजा आता तुम्हाला तुम्हाला तुमची जशी क्रिएटिव्हिटी आहे, त्या पद्धतीत तुम्ही व्हिडिओ एडिट केला. ठीक आहे. तर तो व्हिडिओ एक्सपोर्ट कसा करायचा, तर डायरेक्ट आपल्याला काय करायचं, तर वरती तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसत असेल,
त्याच्यावरती क्लिक करायचंय. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं ऑटो सेटिंग आले 480p 60 fps. तर आपल्याला मॅन्युअल करायचे. मॅन्युअल मध्ये आपण 1000 ठेवू शकतो. 4K पाहिजे असेल फुल एचडी तर करू शकता, पण एक 1000 fps आणि एक 30 fps नाही 60 fps ठीक आहे. म्हणजे बघा 100 MB चा व्हिडिओ होतो, तुम्ही डायरेक्ट इथनं एक्सपोर्ट करू शकता तुमचा रेडी झालेला व्हिडिओ एडिट झालेला. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. 2 मिनिट फक्त. ओके, आता जे तुम्हाला मी सांगितलं ते बऱ्यापैकी समजलं का? या पद्धतीनं आपण एडिट करतो. त्याच्याच बरोबर आता मी तुम्हाला काय करतो, कंटेंट कशा प्रकारे आपण बनवू शकतो. आता काय झालेलं आहे, परत एकदा मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. माझं इंस्टाग्रामचं अकाउंट सस्पेंड झालं होतं, त्याच्यामुळे आपण काय करूया, तुम्हाला कंटेंट कसे बनवायचे हे तुम्हाला मी फेसबुक वरती काही आयडियाज देतो, की त्या पद्धतीने तुम्ही कंटेंट शोधू शकता. स्टार्ट ब्रॉडकास्ट. ठीक आहे, आता हे बघा, आता आपण काय करूयात, युट्यूब वरती आपण इंस्टाग्रामचं सस्पेंड झालं, फेसबुक वरती जे या रील्स आहेत बघा, हे बघा, हे इफेक्ट, हा जो कंटेंट आहे, या पद्धतीनं ट्राय करायचे इफेक्ट वगैरे. यांनी कसा कंटेंट बनवला सेम ही पद्धत. बाकी लोक कसा कंटेंट बनवले त्या पद्धतीनं फुटेज यूज करायचं आणि आपण जे यूज केलंय तिथे येऊन फक्त टाइमलाईन वरती सेट करायचं, एडिट करायचं. बाकी काय अवघड नाही लक्षात घ्या. कंटेंट फक्त बघायचं, यांनी कंटेंट कसा बनवलाय त्या पद्धतीनं फक्त आपल्याला एडिट करायचे. बाकी लोक कशा पद्धतीने कंटेंट बनवतात, मला टेस्ट कसे टाकायचे ते सुद्धा सांगितलंय, बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता फक्त आपल्याला काय करायचं, बाकी लोक कसे कंटेंट एडिट करतात सेम त्या पद्धतीने टाइमलाईन चूज करायचं, त्या पद्धतीनं एडिट करायचं. सिंपल. ठीक आहे, या पद्धतीने एका आयफोनच्या किमतीमध्ये तुम्ही इथे येऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय इफेक्ट चालू करू वगैरे शकता. या गेले 8 पद्धतीने महिने तुम्ही जर कंटेंट शूट करू शकता. ठीक आहे, आता बऱ्यापैकी आपण व्हिडिओ कसा एडिट करायचा, व्हिडिओ कसे एक्सपोर्ट करायचे याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला दिलेली आहे. बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर तुम्हाला काय करायचे, आपल्या फील्डमध्ये म्हणजे जे अफिलिएट मार्केटिंग करतात राईट, ते लोक कसा कंटेंट एडिट करतात, कसा कंटेंट शूट करतात ते तुम्हाला एकदा बघायचे. आणि ती लोक जसा कंटेंट शूट करतात सेम त्या पद्धतीचा कंटेंट शूट करायचा आणि सेम त्या पद्धतीने एडिट करायचा. आता तुम्हाला एडिटिंग कसं करायचं हे तर समजलंय बरोबर. आता ते समजलं, आता फक्त काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं. आपला बिझनेस काय आहे, कॉपी पेस्ट आहे. त्या लोकांनी ज्या पद्धतीने कंटेंट शूट केला सेम त्या पद्धतीने कंटेंट शूट करायचा आणि सेम तो कंटेंट आपल्या VN वरती काय म्हणतात, आपली जी टाइमलाईन आहे त्याच्यावरती आणायचा. व्हिडिओ सगळे व्हिडिओ शूट केलेले आणायचे, त्याच्यावरती टाइमलाईन वरती सेट करून तिथून तुम्हाला व्हिडिओ आपला पूर्णपणे एडिट करायचा. ठीक आहे, एक गोष्ट सांगायची राहिली, परत एकदा मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. जर आपल्याला व्हॉइस ओव्हर कंटेंट बनवायचा आहे, ठीक आहे, व्हॉइस ओव्हर जर कंटेंट बनवायचा असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं नाही, ते राहिलं सांगायचं. परत एकदा आपण काय करूयात, VN वरती येऊयात. ठीक आहे, VN वरती आलो तर तुम्हाला इथं ऍड म्युझिक दिसत असेल बरोबर. याच्यावरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला दिसत साऊंड इफेक्ट. इथून तुम्ही इफेक्ट वगैरे घेऊ शकता, भरपूर इफेक्ट आहेत हे आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही इथं रेकॉर्ड साऊंड दिस रेकॉर्ड, याच्यावरती आहे ना, तुम्ही तुमच्या फुटेज वरती प्ले करून इथं रेड प्रेस आहे ना, टॉप टू प्रेस, याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली व्हॉइस ओव्हर करून सुद्धा कंटेंट अपलोड करू शकता. ठीक आहे, जसं की मी कंटेंट बनवतो व्हॉइस ओव्हरचे, बाकी लोक जे कंटेंट बनवतात ते सुद्धा आहे ना या पद्धतीतच बनवतात व्हॉइस ओव्हर करून. इथं क्लिक करून तुम्ही डायरेक्टली व्हॉइस ओव्हर करून आहे ना कंटेंट बनवू शकता आणि डायरेक्ट तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं एक्सपोर्ट करायचा.
ठीक आहे. आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता फक्त करायचंय काय, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. लक्षात घ्या, फक्त शिकून होत नाही, शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट सुद्धा कराव्या लागतात. ठीक आहे. जर लाईफ मध्ये ग्रोथ करायची, या बिझनेस मध्ये ग्रोथ करायचे, तुम्हाला कंटेंट क्रिएशन प्रॉपर जर शिकायचंय, जर तुम्हाला आज जे शिकवलंय ती गोष्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करावी लागते. सेम तीच पद्धत तुम्हाला इथं आता व्हिडिओ एडिटिंग शिकवलं तर तुम्हाला ती गोष्ट इम्प्लिमेंट करायची आहे. आता तुम्हाला पूर्णपणे टूल्स वगैरे समजले, कोणते टूल्स आहेत, कोणत्या टूलने काय होतं, व्हिडिओ कसा एक्सपोर्ट केला जातो हे समजलं. पण आता व्हिडिओ काय एडिट काय करायचे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय शूट करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीत शूट करायचे, कशा पद्धतीत एडिट करायचे, या गोष्टी सुद्धा समजणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, शोध घ्यावा लागणार. शोध कसा घेणार, इंस्टाग्राम वरती आपल्या अफिलिएट मार्केटिंगच्या रिलेटेड जे लोक कंटेंट बनवतात, जे सिनेमॅटोग्राफी करते, ते कशा पद्धतीने शूट करतात त्या पद्धतीत शूट करायचं. शूट केलेला डाटा आपला पूर्णपणे टाइमलाईन वरती आणून तो सेम त्या पद्धतीने त्यांनी जसा एडिट केला सेम त्या पद्धतीत एडिट करायचा. ठीक आहे. बाकी आजच्या मीटिंग मध्ये एवढंच होतं. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्यात त्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि 100% तुम्ही इथं